अरे मैं तेरे को कितना बार बोला रे, मेरे को देवगढ़ का हापूस आंबा चाहिए। अरे तूने तो कर्नाटक का हापूस आंबा भेजा मेरे को। मेरे खुद का एड़ा समझा क्या? हाँ एड़ा समझे तो हमको। हाँ काय हो? कोण आहे? काय शर्मा, समजाव त्याला। बघू काय म्हणतात। हेलो शर्मा जी। हाँ, अरे उन्होंने आपको बोला था ना देवगढ़ हापूस पाहिजे म्हणून। हमको आता है मराठी। हाँ, हम भैया हुए तो क्या हुआ, हम कोकण में रह के हम सीखे हैं मराठी। बरं बरं शर्मा जी, यांना कळतो आंब्यांमधला फरक। देवगडचा हापूस कोणता आणि कर्नाटकचा आंबा कोणता। यो माझा नवरा पण कोकणातलोच असा। हाँ, कसं आहे ना शर्माजी, आपल्या गावाला या लाल मातीला सोडून कोणाला यायला आवडेल, पण हा आमचा कोकणी माणूस आहे ना, हा काळजावर दगड ठेवून फक्त जबाबदारी आणि परिस्थितीमुळे शहरात येऊन राहतोय नोकरीसाठी। आणि हीच संधी तुम्हाला मिळाली आणि तुम्ही तुमचं राज्य सोडून आमच्या कोकणात आलात आणि हळूहळू आमचं कोकण तुम्ही काबीज केलं। कोकण आमचं, पण जमिनी तुमच्या झाल्या, माती आमची, पण झाडं तुमची झाली। पण आता काळजी नका करू, आंब्यांमधील पारख असणारी आता यांची शेवटची पिढी आहे। पुढे तुम्ही आमच्या भावी पिढीला खायला जे आंबे द्याल ना, तेच आमचे हापूस। जागरे भूमिपुत्रा ऐक रे